कोणीतरी यायचा, संभाजीराजांचा हात धरायचा, हाताची बोट कापायचा, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचा. कोणीतरी यायचा, संभाजीराजांचा आपल्या राजाच्या गुडघ्याच्या वाट्या काढायचा, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचा. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती मांसाचा लगदा टाकायचं, कुत्र्याचं मांस संभाजीराजांच्या अंगावरती फेकायचं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतायचं. एखादा यायचा, मीठ घ्यायचा, संभाजीराजांच्या पाठीला चोळायचा. अरे असंख्य वेदना, मरण मरण पाहिजे, मरण स्वीकारावं वाटत होतं. पण राजा रडला नाही. राजा एकदा सुद्धा म्हटला नाही मला जिवंत सोडा. राजा जगला स्वाभिमानानं, राजा मेला स्वाभिमानानं. का? कारण संभाजी महाराजांना माहिती आहे, आज मी जर शरणागती पत्करलो, येणारी पिढी सुद्धा माझी शरणागती पत्करेल. आज इथं स्वाभिमानानं अभिमानानं बसलाय, याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि तिसरी शिक्षा सुनावली, संभाजी राजांचे कान कलम करायचे. हापशी जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. अरे ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य ऐकलं, ते कान आता जाणार होते. हापशीने तलवार काढली, सप्प करणा तलवार चालवली, संभाजीराजांचे कान कलम केले. ना हात उरले होते, ना पाय उरले होते, ना कान उरले होते, ना डोळे उरले होते, ना जीभ उरले होते. अरे कोणी बघितला असता, वाटला नसता आपला राजा आहे. जाताना संभाजीराजांचे वाक्य आहेत. संभाजीराजे म्हणतात, आबासाहेब तुमच्या छावेचे डोळे नाही उरले बर का आबासाहेब. आबासाहेब तुम्ही मला घेऊन दख्खन फिरवला, ते हर हर महादेवाची घोषणा द्यायला आबासाहेब माझी जीभ उरली नाही बर का आबासाहेब. आबासाहेब फार हाल केले, पण तुमचा छावा जगला बर का. तुमचा छावा, शिवाजी राजाचा छावा कसा असतो, औरंगजेबाला दाखवून जाणार बर का आबासाहेब. शेवटी मौलवींच्या सांगण्यानुसार औरंगजेबानं संभाजीराजांना उंटाला परत बांधलं आणि फरफटत 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 संभाजीराजांना पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती असलेले आळंदीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती भीमा, भामा, इंद्रायणी 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमावरती वडू बुद्रुक तुळापूर नावाची 2 गाव आहेत. त्या गावाच्या सीमेवरती औरंगजेबानं संभाजी राजांना आणलं आणि दिवस उजाडला. फाल्गुन मध्य अमावस्या 29 मार्च आजचा दिवस, स्वराज्याचा काळा दिवस. त्या दिवशी अंधार शांत पसरला होता, पक्ष्यांचा किलबिलाट बंद झाला होता, वारा स्तब्ध झाला होता आणि शेवटची शिक्षा सुनावली. संभाजी राजाची गर्दन कलम करायची. हापशी आली, संभाजी राजांच्या जवळ आली. सर्जा संभाजी राजाला आजच्याच दिवशी हापशीने शेवटचं बघितलं. त्या हापशींना संभाजी राजांना बघायला मिळालं. तलवार काढली, संभाजी राजांनी शेवटचा श्वास घेतला, सप्प करणा तलवार चालवली. संभाजी राजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. आपल्या राजाच्या डोळ्यातनं वाफ निघाली, तोंडातनं एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सर्जा संभाजी राजा सांगत गेला, सांगा माझ्या राजाला, आबासाहेबांना सांगा, तुमचा छावा आबासाहेब मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीत नाही मेला आबासाहेब, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. शेवटी याच दिवशी
मुकरब खानानं संभाजीराजांची गर्दन हातामध्ये पकडली. संभाजीराजांच्या गर्दनीला मुकरब खानानं भाला रवला आणि वाजत गाजत संभाजीराजांची धिंड मुकरब खानानं अखंड गावामध्ये काढली. अरे आपण जरी मेलो ना तरी आपली अंतयात्रा चांगली काढली जाते. ज्या बाप माणसानं आपण जन्माला आल्यावरती घेतला पहिला श्वास आणि जाताना सोडणारा शेवटचा श्वास, हे ज्या राजाचं देणं आहे, त्या राजाची मिरवणूक वाजत गाजत भाल्याला राहून नाचत नाचत काढण्यात आली. संभाजीराजांची गर्दन अशी पकडली होती आणि त्याच्या साईडला हसम ते सगळे सैनिक औरंगजेबाचे ढोलकीच्या तालावरती नाचत नाचत संभाजीराजांची गर्दन नेत होते. अरे आपला राजा, स्वराज्याचा संभाजी राजा, त्याची मिरवणूक अशी काढली आणि तो भाला इंद्रायणीच्या तीरावरती जाऊन रवला. संभाजीराजांच्या गर्दनीतनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीमध्ये गेला. कधी वेळ मिळाला लेकरांनो एकदा तुळापूरला जाऊन या. खरं तर तुळजापूर आणि तुळापूर यातला फरक आम्हाला समजत नाही. पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती, आळंदीपासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती तुळापूर नावाचं गाव आहे, जिथं संभाजी राजांची समाधी आहे. आयुष्यात कधी संकट येऊ द्यात, आत्महत्येची वेळ येऊ द्या, मरावं वाटलं एकदा गाडीवरती बसा, त्या इंद्रायणीकडे जावा आणि विचारा, सांग ना इंद्रायणी, कसा लढला माझा संभाजी राजा, संकट आल्यावरती औरंगजेबाशी कसा भेटला माझा संभाजी राजा, सांग ना इंद्रायणी. 40 दिवस मरताना तू बघितलाय संभाजी राजा, सांग कसा होता माझा संभाजी राजा. ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा संभाजी राजा चारित्र्य संपन्न होता, संभाजी राजा पराक्रमी होता, संभाजी राजा स्वाभिमानी होता. ती इंद्रायणी सुद्धा तुम्हाला जगायला शिकवेल. आयुष्यात मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण पोरांनो, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आयुष्यात एकदा रायगडला आणि छत्रपती संभाजीराजांच्या तुळापूरला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जगात 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ ते म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचं, दुसरं शक्तिपीठ वणीचं, तिसरं शक्तिपीठ माहूरच्या रेणुकाचं. अशा अनेक 3.5 शक्तिपीठानंतर 2 शक्तिपीठ, 2 प्रेरणापीठ या मातीत आहेत. एक तुळजापूरचं आणि 2 प्रेरणापीठ म्हणजे छत्रपती रायगडावरची छत्रपती शिवरायांची समाधी आणि दुसरी तुळापूरला असलेली छत्रपती संभाजी राजाची समाधी. तिथं गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नसतो. इकडा संभाजी राजा गेल्यावरती कवी कलश, एक कवी एके ठिकाणी म्हणतो, मित्र, रक्त सुद्धा रडलं होतं माझा शंभू राजा गेल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब शंभू राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांबा शंभू राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. 12चा वेळ झाला, आपण ऐकताय. मी फार काही सांगत नाही. माझ्या घरी कधी या, मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत TV बघितला नाही. माझ्या घरात अजूनही TV नाही. माझ्या वडिलांचं 30-40 लाखाचं घर आहे, पण जन्मल्यापासून आत्तापर्यंत 40,000चा सुद्धा TV माझ्या वडिलांनी माझ्या घरात बसवला नाही. दादांनो, माझ्या घरात 40,000चा TV नाही, पण माझ्या घरात 40,000ची छत्रपती शिवरायांची संभाजी महाराजांची पुस्तक मात्र माझ्या वडिलांनी जरूर आणून ठेवलेत. एक काम करा, उद्या संभाजीराजांचं एक छावा नावाची कादंबरी घ्या, संभाजीराजांचं एखादं पुस्तक घ्या, संदर्भ ग्रंथ घ्या
आपल्या पोराला बक्षीस म्हणून, आपल्या पोराला गिफ्ट म्हणून द्या. ज्या दिवशी तुमचं पोरग संभाजीराजांच्या इतिहासाचं एक पान वाचेल, त्यावेळी तुमच्या या मालेगावामध्ये तानाजी, बाजी, यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त सुरुवात स्वतःपासून करा अशी आशावाद व्यक्त करतो आणि एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मराठ्यांच्या झळकल्या चवत्या तलवारी, मुघल पळते माघारी. राजे ओ शंभू राजे, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, त्या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, त्या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. भगवा म्हणजे